वायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार. सध्या कुठला मुद्दा सर्वात जास्त गाजतोय? तू अँकर कसा झाला हा? नाही नाही, मी मस्करी नाही करत आहे. हॅलो, मी ही मस्करी करत नाहीये, मी पण सिरियसलीच बोलतेय. अरे तू डायलॉग बोलायला तोंड उघडतोस की जांभई द्यायला हेच कळत नाही लोकांना. हो, आणि तू सुद्धा नाचत बोरडत अँकरिंग करतेस ते चालतं काय? हे बघ अमृता, नृत्य आणि अभिनय ह्या दोन वेगळ्या कला आहेत, त्या तू मिक्स का करते अँकरिंग करताना? तू मला शिकवू नको. नको नको, तेच सांगतोय मी, आपण भांडूया नको. कारण उद्या आपला भांडणाचा मुद्दा गाजायचा नाही का? तर मी सांगत होतो की सध्या गाजणारा मुद्दा आहे मराठीचा. करेक्ट. अरे असं म्हणतात की मराठीचा मुद्दा होतो आणि मीडियाचा फायदा होतो. आणि तो कसा होतो हे दाखवण्यासाठी येत आहेत पुण्याचा अभिजित, सासवडचे आयुर्वेदाचार्य डॉक्टर निलेश आणि पुण्याची धनश्री. नमस्कार. होळी स्पेशलच्या मारा बोंब या खास शो मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मी बरखा दाते. आज आपल्या स्टुडिओमध्ये दोन खास पाहुणे आलेले आहेत. पहिले म्हणजे इथे विहार तिथे विहार असं सगळीकडे बाजी मारत फिरणारे गजोधर प्रसाद यादव. नमस्कार सर, तुमचं मनापासून स्वागत आहे या शो मध्ये. नमस्कार नमस्कार नमस्कार. सर कुछ खाएंगे? नहीं, हम चारा खा के आया. चारा? चारा सुना आपने? हाँ. सारा खा के आया हूँ ऐसा बोलना था हमें. दही दूध राबड़े सब खा के आया हूँ. हा बरं. तर आजचे आपले दुसरे आणि खूपच स्पेशल असे गेस्ट आहेत मुंबईकर विश्वास मराठे. नमस्कार सर. नमस्कार. मुंबईवर फक्त मराठी माणसाचा धक्का आहे. एक्झॅक्टली. आजचा आपला विषय खरं तर हाच आहे, मुंबई कुणाची. कोणाची म्हणजे काय? आमची. हे सगळे उपरे आहेत. हमने कब कहा हम आपके ऊपर है? आपने सुना है कभी? हाँ. इधर आ चिड़िया. हाँ. तुमने सुना है कभी हमने कहा मीडिया के सामने कि हम इनके ऊपर है? ऐसा है दो मुंह वाली बात कहते हैं फिर झगड़ा होता है. हमने हमेशा कहा है कि हम आपके बराबर में हैं. इथे गजोधर प्रसादजींचा थोडासा गैरसमज झालाय, तो आपण दूर करूयात. सर, उपरे का मतलब है बाहर के. अच्छा अच्छा. ऐसे हिंदी में बताओ ना, मराठी में क्या समझ में? मराठीच बोलली जाणार. सर महाराष्ट्रात फक्त मराठीच बोलली जाणार. तुम्हाला येत नसेल तर चालते बा. अरे सर कहाँ जा रहे? अबे तो बोले ना चालते हुआ. नहीं नहीं सर, सर प्लीज प्लीज. देखो मराठे साहब, आपको बोल देते हैं, आप कितना भी बोल लो, लेकिन हमारी वजह से ये मुंबई चलती है. हम ऐसे नहीं जाएंगे. और आपको अगर लगता होगा ना तो कर लो, क्या करना है हम देख लेते हैं क्या करना है. सरळ सरळ चॅलेंज दिलाय तुम्हाला. चैलेंज नहीं, चैलेंज नहीं, फैक्ट बता रहा हूँ. क्या है कि हम लोग जो आते हैं ना मुंबई में, अभी मुंबई में देखो कितने लोग हैं, हिंदी है बंगाली है, सभी जो आते हैं ना अपना पेटवा भरने के लिए आते हैं. बाकी क्या है? पेटवा भरने के लिए. यांच्या पेटवारे कोणीतरी कानाखाली पेटवा यांच्या. अरे पेटवा भरने के लिए इथे येता आणि इथलेच बनून जाता. मग आमच्या मराठी तरुणांनी काय बेरोजगार म्हणून रस्त्यांवर हिंडायचं का? सणसणीत आरोप केलेला आहे. सर तुम्हाला काय म्हणायचं? क्योंकि हम नौकरी दे इन्हें, बेरोजगार के हमने किया है क्या इनको? आप हमें बताइए, हमने क्या इनके हाथ पांव बांध के रखे लड़कों के नौकरी मत करो? इनको क्या है, असल में काम करने की कमजोरी है. जैसे कि टैक्सी ड्राइविंग करना, क्लीनिंग करना, ये इनको छोटे काम लगते हैं. हम क्या करें फिर? मी बोलणारच. बोलणार मी. हे तुमचं कार्यक्रमाचं असं नाटक चालू आहे ना म्हणून नाही तर तोंडावर उत्तर दिलं असतं. परत तुम्हीच बोंबलत हिंडा भारतभर, हा असं बोलला, हा तसं बोलला. अरे पण का बोलला? कोणासाठी बोलला? कोणामुळे बोलला? कोणी पाळी आणली बोलण्याची? हा, याचा विचार केलाय कोणी? बरं का? येस सर. बरं का म्हणालो, बरं का. हे तुम्ही मीडियावाले पोटा भरत हिंडता ना मुंबईमध्ये, हा 3 वाक्य मराठीत बोलून दाखवा म्हणाव. हमको आता है मराठी बोलना आता है. सर हो, तुम्ही जरा शांत राहता का? मुंबईवर वैभव प्राप्त करून देणारे हात कुणाचे होते? मराठी माणसाचे. मुंबईसाठी रक्त कोणी सांडलं? मराठी माणसानं की या उपऱ्यांनी? देखो हम आपसे कहते हैं मराठे साहब, आपसे हम कह देते हैं कि अगर आपको लगता है कि आपके मराठी मानोस की वजह से मुंबई चलती है तो हमारे लोगों को भेजो बाहर बिहार में, फिर देखते हैं कैसे चलती है मुंबई. पूरा चक्का जाम करके रख देंगे. चक्क धमकी दिली आहे. बघूयात सर काय म्हणतात. सर हे कसली धमकी देत आहेत? यांच्या दम आहे का विचारा. अरे हे काही बाहेरून इथं येऊन झोपडपट्ट्या बांधून त्या अधिकृत करून घेणं इतकं सोपं नाही म्हणा. सांगा त्यांना. सर म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की हे घुसखोरी करतात? आम्ही घुसखोर है. हाँ.
हम घुसखोरी करते हैं। आप बोलते हैं मराठे साहब कि हम बाहर से आते हैं, इलीगल झोपड़ी लीगल करते हैं, लेकिन हम आपसे पूछते हैं इलीगल झोपड़ी लीगल करने वाले कौन है? आपके मराठी बाबू बैठे हैं, बोलो अभी। हे सगळे नालायक आहेत म्हणून म्हणतो सत्ता माझ्या हाती द्या। 3 दिवसात सुधासारखा सरळ करून दाखवतो सगळ्यांना। अरे मुंबई म्हणजे काय खेळलाय का? मुंबई आमचीच थे, आपके थे, अभी हमारी है। मेरा रोड, दाहिसर, बासी सब पे कब्जा कर लेंगे। अरे काय तू बोललास आणि झाली का मुंबई तुमची? एकेकाला घरात घुसून फटके मारू। मारने की बात मत करो, एक बार हो चुका है। हे बघा जिथे आहात तिथेच राहा, मराठी माणसाला पेटू नका सांगून ठेवतोय। इस बार हेलमेट पहन के आएंगे। धमक्या देत नाही, सांगून ठेवतोय याला माकडाला तोंड बंद करायला. एक मिनिट, काय होतं माहिती का, आपण मुद्द्यापासून दूर जातोय. आपण एक काम करूयात, या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी आपण एक गेम खेळूया. लो, अबे गेम खेलने के लिए आए हम यहाँ। सपोज ही आहे मुंबई. जो कोणी हा रुमाल पहिल्यांदा उचलेल त्याची ती मुंबई असेल. सर तुम्ही पहिल्यांदा भिडा. बेड़ा लेके आए हम घर से। आप खाएंगे बेड़ा? आप नहीं, आप क्या खाएंगे? आपने तो बीड़ा उठाया है हमें निकालने का, आप क्या खाएंगे? तो मैं कहना चाहता था बरखा जी, ये जो रुमाल है अगर ये मुंबई है तो ये मैं उपटा के रहूंगा। क्या बात है एक सर? पाऊल पुढे टाकून दाखव मला तू। उसमें क्या ये लो। अंगडा तोडून हातात देईन। अरे बाप, फिर दो मुंह वाली बात की। ये ऐसा करता है, पहला बोलता है कि एक पावल पुढे टाको, फिर बोलते हैं तंगड़ा तोड़ के हाथ में दे। अबे क्या करें हम, बोलो। सर मराठी माणसं तुम्हाला लाईव्ह बघतायत, तुम्ही इनिशिएटिव्ह घ्या, तुम्ही गेम खेळा. थांबवा खेळ. हा काय पोर खेळ मांडलाय का? सर एक सेकंड. मुंबई म्हणजे काय अशी कसपटा समान लेखता तुम्ही? बरं का तुम्हाला सांगतोय. हा तर आमची आजी आम्हाला गोष्ट सांगायची, दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. मुझे जो दादा थे आजोबा, वो भी हमें कहते थे एक कहानी कि दोनों का झगड़ा मीडिया का लाभ. आमची जी काही भांडण असतील ती आम्ही बाहेर जाऊन मिटवू, पण तुम्हाला त्याचा मुद्दा बनवू देणार नाहीत. अरे समजलात काय? मराठी बरोबर मीडियाचा मुद्दाही उचलून धरेन मी. हे बघा मुंबई एक जीवन पद्धती आहे आणि ती आपल्याच पद्धतीने जीवन व्यतीत करणार. ते बंद कर रे. जय महाराष्ट्र. सर एक मिनिट सर. शिट यार, माझी न्यूज गेली. चलिए आप तुम्हें न्यूज चाहिए, हमारा इंटरव्यू बोलो. सर तुमचं सगळं संपलंय. जय महाराष्ट्र. काय झालंय? काय कमेंट्स? काय रे, बोलत का नाहीयेस? नो कमेंट्स, जजेसना विचारूया. ओके, ओके. सुप्रिया मॅम, प्रक्षोभक होतं ना. नाही खूपच छान झाला. खूप छान झालं स्केट आणि खूप टॉपिकल गोष्टी आहेत ह्या, त्याच्यामुळे त्या अशा बरोबर दुखती नस असते ती तशी. एकतर त्यांनी तिघही ते म्हणजे थोडेसे रेफरन्सेस होतेच डेफिनेटली, आणि खूप छान केलेत ते. खूप छान केलेत. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू मॅम. मस्त. हल्ली टेलिव्हिजनवर हेच जास्त बघतो मी, कारण ह्याच्यासारखी एंटरटेनमेंट कुठे नसते. आणि छान केलं, खरंच छान. म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन खूप छान होतं. धनश्री, फक्त मला असं वाटलं होतं ना की किंचाळतात ग खूप ह्या न्यूजवाल्या, जवळजवळ टीव्हीतनं बाहेर येतात, आरडाओरडा करतात उगाच. आणि मग त्यात एक ते हे कॅरेक्टर नव्हतं, पण त्यात एक न्यूज वाला तिकडचे कव्हर करणाऱ्याला विचारत असतो, दोघे का ओरडत असतात मला अजूनही कळलं नाही. काय लागतं तुम्ही उधर कोण काय? अरे कशासाठी? पण हळू की, तिच्या कानात माईक आहे, तिला माईक आहे, आम्हाला ऐकायला येतं. पण ते पकडलं असतंच ना तर गंमत आली असती जास्त. पण छान, मस्त 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 मस्त. थँक्यू सर. थँक्यू. सो परफॉर्मन्स झालेला आहे, सगळ्यांनी छान केलेला आहे. पण मला असं विचारायचं की तुम्हाला एकमेकांमधली कुठली गोष्ट आवडत नाही? सांग. डॉक्टर जरा जास्तच औषधं देतो मला, कारण खूप दिवस झाले माझा आवाज खूप बसलाय, तो सतत मला औषध आणून देतो. म्हणजे वाईट गोष्ट आहे. खूप जास्त देतो पण. अच्छा, म्हणजे तो चांगला ऍक्टर आणि वाईट डॉक्टर आहे असं आहे का? असं आहे. नाही असं काही नाही. असं काही नाही. अरे घाबरू नको, मी जस्ट असंच कमेंट केली. असे काही हे कमेंट करू नको, माझे पेशंट बघत असतील.
अभिजित बद्दल नाही. अच्छा अभिजित अभिजित म्हणजे आवडतो सर्व गुण संपन्न तो. हा? काहीतरी तरी असेल. का गेटअप कडे बघून घाबरली असते? असं काही नाहीये ना? खरंच, पण नाही म्हणजे हा तो खूप जास्त मुलींमध्ये असतो. मग हे तर चांगलं आहे. म्हणजे इतर मुलींमध्ये जास्त असतो तो. नाही, सगळ्यांना अच्छा. तो सेम कमेंट्स देतो की हा तू आज छान दिसतेस आणि दुसऱ्याला जाऊन तेच म्हणतो तू पण आज छान दिसतेस. अरे हो अच्छा. छानच दिसत असतात हा म्हणजे फ्लर्ट करतोस तू. पण ते हेल्दी आहे आणि तो मुलींबरोबरच करतोय खूप मोठी गोष्ट आहे. मग काय. मी सांगू या दोघांबद्दल सांगायचं. धनश्रीचं तसं काही फार काही वाईट सांगण्यासारखं नाही, पण बऱ्याचदा तिची अशी सवय की तोंड उघडं ठेवून बसलेली असते. म्हणजे आता माशी जाईल की मग माशी जाईल असं होतं. अशी बसलेली असते. तेवढंच एक काय ते वाईट. आणि डॉक्टरचं तर मला खूप कधीपासून सांगायचं होतं. तुमचे धन्यवाद, तुम्ही मला चान्स दिलात. आता इथे आम्ही रायव्हल्स होतो आणि हॉटेलच्या रूमवर असं होतं जिथे आम्ही आता सध्या उतरलेलो आहोत. रात्रभर झोपूच देत नाही हा माणूस. याला प्रचंड किस्से सांगायला आवडतात आणि तो छान सांगतोय आपल्याला माहितीच आहे. तो अजिबात झोपू देत नाही. एक गंमत सांगतो तुला. गंमत असते ना अभिजित, कसं असतं ना. आणि एका मागोमाग एक सगळे किस्से सुरू होतात. 2 वाजतात 2:30 वाजता मी आपला हा अरे उशीर झाला झोपूयात ना. हो अरे कसं आहे माहिती का. आणि सुरूच तो. त्यामुळे त्याच्या रूम मध्ये गेलो की मी. पण तुम्ही पोरांना काहीतरी म्हणजे चेकअप करून घ्या त्याच्याकडूनच, कारण कोणीच कोणाला झोपू देत नाहीये. नाही त्यालाच इन्सोमनिया आहे. त्यामुळे आय गेस त्यानेच औषधं घ्यावीत. स्वतःचीच ट्रीटमेंट सुरू करावी असं मला वाटतं. डायग्नोज आहे ना स्वतःच केलेलं. त्यामुळे तो दिवसभर ब्लॅकमेल करत असतो मला की रात्री झोपायचं ना नीट वाग माझ्याशी. मग मी असं ठीक आहे असं. काय डॉक्टर तुम्हाला काय वाटतं दोघांबद्दल? वाईट असं बोलू नाही, पण बुरा न मानू. होली है म्हणून सांगतो तुला. हिचा प्रॉब्लेम काय होतो की प्रॅक्टिस करताना ते फार एक्साइटेड असते. दुसऱ्याला प्रॅक्टिस देताना ती दोघांची वाक्य कापून टाकते. मी काय म्हणतो ते हे बघ. मी बाळ माझी 2 वाक्य आहेत ती. हो का नाही का रे, माझं असंच होतं रे. काय करू आता, प्लीज समजून घे ना. मी काय म्हणतो असे वाक्य कापायची सवय आहे तिला. बाकी काही वाईट काही नाहीये. एक गंमत आहे त्याच्यात. म्हणजे ती चांगली आपले मी वाक्य कोणाचे. म्हणजे ती चांगली एडिटर होऊ शकते. ऑनलाईन एडिटर. आणि अभिजित बद्दल मम्मा हिनं सांगितलं ते की त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, आम्हाला जरा प्रॅक्टिस कमी मिळते. मुलांनाही प्रॅक्टिस द्यावी त्यानं. अरे बापरे, चालू झालं. तुम्हाला खूप सही झाला परफॉर्मन्स आणि ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्याला. मराठे सर थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू प्लीज. थँक्यू. ओके बाय. महाराष्ट्राचा सुपरस्टार